नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि 2 दिवसांचा व्हिडिओ मी एडिट केलेला आहे. तर सॅटर्डे नाईट आहे. मी ऑफिसमधून सुद्धा लवकर आलेली, कारण की आई पप्पा घरी आलेले आणि त्यांच्या पाहुणचारामध्ये मला कोणतीही कसर कमी पडून द्यायची नव्हती. तर मी इथे संध्याकाळच्या जेवणासाठीच म्हणजे स्नॅक्सच होते, म्हणजे पाणीपुरी वगैरे सर्व काही होतं. आणि अळूवडी आणि कोथिंबीर वडी या विकतच्या आणलेल्या होत्या. बाकी सर्व काही घरीच केलेलं होतं. आणि त्याचबरोबर मी टोस्ट सँडविच बनवलेले. जास्तीत जास्त आईला असं जेवण आवडतं, म्हणजे संध्याकाळच्या रात्रीच्या वेळी असं काहीतरी असेल तर ती एकदम आवडीने खाते. तिच्यामुळे मी हे सर्व बनवलेलं. संध्याकाळचं पाणीपुरीचा बेत आणि टोस्ट सँडविचचा बेत तर घरामध्ये दोघांनाही आवडला. मी तर अशी बनवतच असते, पण माझ्या हातची टेस्ट दोघांनाही, आई पप्पांना दोघांनाही आवडली. आणि रात्री झोपण्यापूर्वी डेझर्टमध्ये अंगोरी बासुंदी होती, जी की विकतची होती. मी घरी नव्हती बनवली, पण आई पप्पांना दोघांनाही खूप आवडली. आणि हे सर्व खाऊन झाल्यानंतर मग आम्ही रात्री वॉकला गेलो बाहेर. आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. तर सकाळी मी थालीपीठ बनवलेलं भाजणीचं. तसं तर मला वेगळा ब्रेकफास्ट बनवायचं होतं, पण मला फिश मार्केटला सुद्धा जायचं होतं. त्याच्यामुळे मग मी थालीपीठ जे पटकन होणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पालक चिरून टाकलेला, त्यामुळे आणखीनच टेस्ट त्याची वाढलेली होती. सकाळचा चहा नाश्ता सर्व काही आवरून मग मी निघाली मार्केटला, फिश मार्केटला. कारण की तिथे जाऊन आता मला पाहायचं होतं की काय भेटतं आहे, कारण की मोस्टली मी रात्रीच घेऊन येते फिश वगैरे जे पण काय असेल, की ज्याच्यामुळे ना माझा अर्धा तास तरी वाचतो. आणि सकाळ सकाळ मार्केटला गेल्यामुळे भरपूर सारी व्हरायटी पाहायला मिळाली. तुम्ही पाहू शकता, इथे मोदका आहे, मांदेले आहे, पापलेट, हलवा, कोळंबीचे 3-4 प्रकार आहेत, बोंबील आहेत. जेवढी फिशमध्ये व्हरायटी पाहायला मिळते ना, तेवढाच भावामध्ये सुद्धा उच्चांक होता. कारण की भरपूर भाव चढलेले होते सगळ्यात. नॉर्मल फिशला सुद्धा, म्हणजे मांदेली, बोंबील वगैरे ह्या बारीक बारीक जे फिश आहेत त्यांनासुद्धा जास्तीचा भाव लागला होता. तर मी फिश घेतला. आता तुम्हाला मी घरी दाखवते की काय मी फिश घेतला. आणि इथे बघा, इलेक्शनची तयारी चालू आहे जोरदार. तर मार्केटला जाण्याआधीच आई पप्पांनी सांगितलेलं की फिशमध्ये पापलेट, हलवा, सुरमई वगैरे काही नको आहे, नॉर्मल मच्छी घेऊन ये. तर मग मी इथे घेतलेले आहे. आईला खायची होतं तिसऱ्या, त्याच्यामुळे मी तिसऱ्यांचं सुकं बनवणार आहे. तिसऱ्या आणलेल्या आहेत. सोबतच मला प्रॉन्स बिर्याणी बनवायची आहे. त्याच्यासाठी मी प्रॉन्स मोठी, म्हणजे मोठ्यापेक्षा थोडी 2 नंबर साईज आहे, 1 नंबर साईज नाही घेतली, 2 नंबर साईज. आणि ना मला भरपूर दिवसांपासून क्रेविंग होत होती मांदेली खायची. तर फायनली मला मांदेली भेटलेली आहे. आणि सोबतच मी मोरी मासा घेतलेला, म्हणजेच मुशी. हे खरं आहे, पापलेट, हलवा वगैरे, सुरमई वगैरे ज्या पण फिश आणतो घरी, पण त्यापेक्षा मांदेली सर्वात बेस्ट, एकदम चवीला छान लागते. तर इथे तिसऱ्या मी व्यवस्थितपणे धुवून घेतलेत आणि 15-20 मिनटं मस्तपैकी त्यांना उकळून घेतलेलं आहे. आणि आता एक शिपी ठेवणार आहे मी यांची. तर सोबतच मी प्रॉन्सला आणि मांदेली वगैरे, मुशी वगैरे यांना ना ग्रीन आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची ग्रीन पेस्ट लावून घेतली. त्याचबरोबर सर्वांना मॅरिनेशन करून ठेवलं. मसाला, हळद, मीठ आणि आगळ ह्यांचं, म्हणजे जवळजवळ ते मस्तपैकी मुरून सुद्धा जातील. पाठून आईसुद्धा आली, काय करते ते पाहायला. आणि ह्या माझ्या छोट्या छोट्या सबस्क्रायबर आहेत ज्या हाय करतात मला विंडोमधून. तर इथे माझं गोवन स्टाईल सुक्कं झालेलं आहे, तिसऱ्यांचं सुक्कं झालेलं आहे. वरतून मी ओलं खोबरं आणि कोथिंबीर गार्निश केलेलं आहे. आणि अशा प्रकारे माझं तिसऱ्यांचं सुक्कं रेडी झालेलं आहे. आणि इथे माझं मुशीचं कालवण जे आता ऑलमोस्ट झालेलं आहे. वरतून त्यालासुद्धा गार्निश केलं कोथिंबीरने. आणि थोडी मी थिकच ग्रेव्ही ठेवणार आहे, जी की भाकरीबरोबर खायला होईल, कारण की राईससोबत मला नको आहे, कारण की मी बिर्याणी बनवणार आहे. तर इथे आहे मुशीचं थिक असं कालवण, तिसऱ्याचं सुक्कं.
आणि तांदळाची भाकरी आहे, मांदेली फ्राय आणि मांदेली फ्राय अगदी कुरकुरीत झालेली. सोबतच आहे बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी. प्रॉन्स बिर्याणी आहे त्याच्यात मी बनवलेली आहे कोशिंबीर आणि सोबतच आहे सोलकढी. पप्पांना आणि आईला जेवण खूप आवडलं. पप्पा म्हणाले की आगरी थाली आहे की काय, जोक मारला. आणि जेवण खरोखर छान झालेलं, बिर्याणीसुद्धा छान झालेली आणि छानपैकी जेवण केलं आणि मग झाली निघण्याची तयारी. तर आईला पप्पांना दुपारीच निघायचं होतं, मग हळद कुंकू दिला आईला. आई पप्पांना सोडण्यासाठी बाहेरच गेलो, त्यांना सोडलं आणि मग घरी आल्यानंतर बाकीच्या आवरावर म्हणजे भांडी वगैरे सर्व काही आवरून घेतली. आज काय माझी एक्स्ट्राची कामं नाही केली मी. मला लाडू बनवायचे होते मेथीचे, पण म्हटलं नेक्स्ट टाईम बनवता येईल. आणि थोडं माझं पर्सनलसुद्धा काम होतं, म्हणजेच अल्ट्रेशनचं वगैरे काम होतं. आणि इस्त्रीचे कपडेसुद्धा द्यायचे होते, जी माझ्या बाजूला चंबो मोठा भरलेला आहे त्याच्यात इस्त्रीचे कपडे आहेत. आणि संध्याकाळचं स्विमिंग क्लाससुद्धा आहे स्पर्टचं, मग त्याच्यासाठी आम्ही निघालो. स्विमिंग पूलच्या इथे शूट अलाव नाही आहे, पण मी चोरून एक थोडेसे शूट केले. तर घरी आल्यानंतर मग आहे तेच पुन्हा जेवण तेच होतं. थोडं थोडं आम्ही जेवलो, कारण की रात्रीचं आम्ही जास्त जेवण करत नाही. तर मग अशा प्रकारे व्हिडिओ आता एंड होतोय. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर.